चालायचं, सोबत चालायचं. हे मागव ना हनुमंते सर. आज जागतिक दिव्यांग दिन. या दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना आधार शिक्षण ग्रामीण विकास मंडळ संचलित साई सेवा निवासी मतिमंद मुलामुलींची शाळा आणि साई सेवा टीचर ट्रेनिंग सेंटर याचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांच्याकडनं सर्व दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या या आज जी रॅली आम्ही काढणार आहोत त्या रॅलीचा एकच उद्देश आहे की जे PW ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या माध्यमातून जे 21 दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना ज्या संधी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या संधी सुविधा कोणकोणत्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे हा आमचा एक मानस आम्ही या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तरी बांधवांकडे दिव्यांग बांधवांकडे पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व नागरिकांना आम्हाला सहकार्य करावं अशी एक छोटीशी इच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. रॅली कुठपर्यंत काढणार आहात आणि काय संदेश देणार आहात? ही रॅली आम्ही बस स्टँड ते साईबाबा मंदिर इथपर्यंत काढणार आहोत. तिथे जाऊन आम्ही सर्व बांधवांना नागरिकांना ह्या बालकांच्या काय प्रॉब्लेम आहेत आणि त्या लोकांपर्यंत ह्या बालकांसाठी सुद्धा शाळा उपलब्ध आहेत ह्याचा एक संदेश आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी मी नासिर देशमुख एक विशेष शिक्षक म्हणून साई सेवा निवासी मतिमंद विद्यालयात गेल्या 17 ते 18 वर्षापासून कार्यरत आहे आणि या बाबांच्या शिर्डी नगरीमध्ये दिव्यांग मतिमंद विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. त्याच पद्धतीने आज दिनांक 3 डिसेंबर 2025 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त या ठिकाणी जे काही आपल्या शासनानं आणि समाजामार्फत जे काही 21 अपंगत्व जे निर्धारित करून दिलेले त्या 21 अपंगत्व जे काही सोयी सुविधा दिलेल्या आहे म्हणजे शासनानं जे निर्गमित केलेले 2005 जे PWD ॲक्ट त्यानुसार जे काही सोयी सवलती त्या दिव्यांग बांधवांना कशा पद्धतीने मिळतात आणि त्या कशा पुरवण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने त्यांना समाजामध्ये मिळण्याचा एक प्रमुख हेतू असल्या कारणाने आज आम्ही शिर्डी बस स्टँड येथून एक रॅलीचं आयोजन केलं. त्या रॅलीमधून समाज प्रबोधन आणि दिव्यांग बांधवांना नॉर्मल म्हणजे समाजामध्ये मिसळण्यासाठी त्यांचा हक्क आहे आणि त्यांना समजून घेण्याचा हाच प्रयत्न प्रामुख्याने केला जातो. आणि बस स्टँडमध्ये इथं बसमध्ये ज्या काही सवलती त्या विद्यार्थ्यांना दाखवून दिलेल्या आहे आणि त्याच पद्धतीनं बाबांच्या या मंदिरामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी दिव्यांग बांधवांना कशा सोयी सुविधा आहे त्या पण प्रामुख्याने आज आम्ही या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यात येत आहे. आणि समाजामध्ये जे काही इतर अपंगत्व आहे त्यांना पण आमच्या मार्फत त्यांना मिसळून आणि त्यांना माहिती देण्याचा आज आमचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्या निमित्ताने आम्ही आज माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नानासाहेब सुदामायर, स्थानक प्रमुख, ST महामंडळ शिर्डी बस स्थानक. आज जागतिक दिव्यांग दिन. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना व बंधूंना जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या ST महामंडळातर्फे ज्या सवलती दिल्या जातात त्या सवलतीमध्ये जागतिक जे काही दिव्यांग असतात दिव्यांग बंधूंसाठी विशेष सवलत दिली जाते. त्यांच्याबरोबर असणाऱ्या जे काही पालक असतील त्यांनाही सवलत दिली जाते. तसेच आजच्या दिनानिमित्त सांगूशी वाटतं की जे दिव्यांग आहेत ते दिव्यांग नसून त्यांनाही समाजाबरोबर येण्याची संधी आहे आणि ती संधी जी काही आपली संस्था आहे त्या संस्थेने उपलब्ध करून दिली. त्या संस्थेचे खरं जर बघितलं तर सर्व शिक्षक शिक्षिका यांचे आपण खूप खूप धन्यवाद मानायला पाहिजे. कारण की आज एक मुलगा सांभाळणं अवघड जातं आणि ते एवढे जवळजवळ 72 मुलं जे दिव्यांग आहेत मतिमंद आहेत अशांना सांभाळतात. त्या शिक्षकांबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो.